म्हणले करतो त्यावर काळजी करू नको. मी पत्र दिलं सगळ्या सरपंचांच्या ग्रामपंचायत जुन्नर आंबेगाव खेड 3 तालुक्याच्या सरपंचांची पत्र दिली अजितदारांना. नवीन गाड्या या आदेशामध्ये होतील. तुम्ही आता जुन्नरला फोन करा म्हणून आदेश येतील. उद्या सकाळी 9 वाजता मी त्या एसटी मध्ये बसून देवाला जाणार आहे आणि परत येणार आहे. या सगळ्या गाड्या नेहमी जायच्या वर त्यात परत काल जाऊ द्या. म्हणजे काय 2 वेळ तुम्ही इथं पत्र द्यायचं ना पण तरी. हा एक मिनिट पत्र द्या. पत्र म्हणा उद्या साहेब बोला ना. हा घेतो ना काय. धन्यवाद सर. धन्यवाद. सगळ्यात बैलगाडीवर मोर्चा करणारा वादळ आहे. मला माहिती आहे ना कुठलं फुल स्टेजला आहे का देवळा. झाले ₹8.5 ₹12 3 आणि मुक्काम 61 नका देऊ तू तरी येऊ ना. Yes.
पैसे नको आहे का? आई गाडी तीनच्या तेवढ्याला जाणार तिकडे थांबणार आहे तुला जिल्ह्याला जायचंय ना जिल्ह्याला जायचं नाही नाही गाडी तिकडे जाऊन थांबणार आहे जास्त वेळ
राम राम कधी आलो तुम्ही बरी आहेत ना पार्टनर नाही जुन्नर देवळे असे
एस टी चालू होती, परंतु ग्रामपंचायत देवळे तसेच जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य आदरणीय श्री देवराम लांडे साहेब यांच्या माध्यमातून 30 एस टी चिंचेजेवाडीला या ठिकाणी चालू झालेले आहे. तर सर्वप्रथम लांडे साहेबांचं आम्ही सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून कौतुक करतो की तुम्ही जो आम्हाला सपोर्ट दिला आणि काल नारायणगाव या ठिकाणी जाऊन आपण जे अधिकाऱ्यांना जे सांगितलं त्या सांगण्यावरून आज आपल्या चिंचेजेवाडी या ठिकाणी एस टी चालू झालेली आहे. त्या एस टीचे वाहक व चालक यांचा तसेच लांडेसाहेब यांचा आणि जी एस टी वळण्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला जी जागा उपलब्ध झालेली आहे ती देवळेगावचे माजी सरपंच तर बोराडे यांनी जी जागा दिलेली आहे या सर्वांचा सत्कार ग्रामपंचायत देवळेच्या माध्यमातून आपण इथं करत आहोत. तरी मी लांडे साहेबांना विनंती करतो की आपला सत्कार त्यांनी स्वीकारावा. पावसाळ्यात पण चालू राहील साहेब. त्याचप्रमाणे करावं. त्याचबरोबर आपल्या गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक आनाजी गुटे यांचा पण या ठिकाणी सन्मान होत आहे. पडा पडा फीट बसला निघत पण नाही. चला ड्रायव्हर साहेब धन्यवाद. एक दिवसापूर्वीचा महत्त्वाचा विषय म्हणजे एस टी बस. कॉलेजचा मुलांचा प्रश्न असेल, वयोवृद्ध माणसांचा प्रश्न असेल. अनेक दिवसापासून आम्हाला जे ग्रामस्थांची मागणी होती का आपल्याला गावामध्ये जाण्यासाठी 1 किलोमीटर अंतरावरती जावं लागतं. वारंवार आम्ही मागणी करून आम्ही एस टी येत नव्हती, पण आपल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य देवराम लांडे साहेबांना यांना सांगून लांडे साहेब आम्हाला एस टीवर पाहिजे. लांडे साहेबांना आम्ही सांगितल्यानंतर लांडे साहेबांनी एकच दिवसात एस टी बस ही चिंचेजेवाडी या ठिकाणी आणल्याबद्दल मी लांडे साहेबांचं आभार मानतो. त्याचबरोबर एस टी ड्रायव्हर कंडक्टर मॅडम असतील, त्याचबरोबर आजी माजी सर्व पदाधिकारी असतील, पेसा अध्यक्ष असतील, सर्व ग्रामस्थांचं सर्वांनी उपस्थिती दाखवली. त्याचबरोबर लांडे साहेबांचं पुन्हा एकदा मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आता याच ठिकाणी खऱ्या अर्थानं येण्या जाण्याची जी दुर्मिळ अवस्था देवळ्याला एस टी चालू होती, परंतु जो महत्त्वाचा प्रश्न होता तो चिंचेजेवाडीचा होता आणि जाग्याअभावी एस टीवर येत नव्हते. परंतु याच ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय देवरामजी लांडे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष यांनी हा मोठा पुढाकार घेऊन कालच नारायणगावला साहेबांची भेटून काही करा, परंतु चिंचेजेवाडी जिल्ह्यावरती एस टी जाऊ द्या आणि लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटू द्या असा त्यांनी या ठिकाणी खऱ्या निश्चय केला आणि तो अति तात्काळ एका दिवस सोडवला. प्रथम त्यांनी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो. आणि प्रथमतः जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय श्री देवराम शेठ लांडे या बरीचशा वर्षी झाली या ठिकाणी यायला पाहिजे. इथून म्हणलं तर शिगरा मग चिंचेजेवाडी असेल, शिंगाडी वस्ती असेल, दरी वस्ती असेल, घोटमाळ पण आहे रस्त्याच्या खाल्ल्या बाजूला, परंतु दर्या वस्तीपासून येणाऱ्या कॉलेजच्या मुलांना
6:15ची एस टी आटपायची. कॉलेज बुडायची, म्हातारी माणसं इथून जायची, वयानुसार त्यांना चढता येत नाही, जाता येत नाही. गावाची एस टी परंतु इथं का होईना सरपंचांना सांगितलं ही जागा स्वतःची आहे किंवा माझी आहे, परंतु चांगल्या कामासाठी आपला कधीच विरोध नाही. विकासाच्या कामासाठी सरपंचांनी आपण कधीच अडथळा नाही. तेव्हा म्हणलं आमच्यासारखी माणसं काय, प्रत्येकाला मोटरसायकल आहे, प्रत्येकाला जीप गाडी हे आहेत, पण एस टी मध्ये जर समजायला उद्या माणसाला काही एखाद्याला कमी जर झालं तर त्यांना नुकसान भरपाई पण भेटते. एस टीला माय माऊली म्हणतो मी, ही गरिबांची माऊली आहे. आणि देवळे गाव हे माझं आदर्श गाव आहे. देवळे गावामध्ये कोणत्या काम असू द्या, आपल्याला फक्त निरोप भेटला तर वादळ आपण रस्ता असेल, आता खाली आपण इकडे दरेवाडला आपला हा रस्ता आपला चाललेला आहे. ही सगळी कामं खडकाच्या असतील काय असेल, ही सगळी कामं करण्यामध्ये आपण पुढाकार घेतो. मग या ठिकाणचे माजी सरपंच असतील, माजी सरपंच लव बोराडे असतील, मोहनचे असतील, सगळ्या कार्यकर्त्यांना, उपसरपंच शिवाजी असेल, आपले पैसा अध्यक्ष राऊत, या सगळ्या कार्यकर्त्यांना ही एस टी 4 एस वर येणार आहेत. काळजी करण्याचं कारण नाही. मी काल आरगडे साहेबांची प्रश्न बोलतोय. 2 दिवसापूर्वी मांडव्याची एस टी बंद होती, मांडव्याची चालू केली, कोपऱ्याची चालू केली. आणि विशेष करून मी तुम्हाला आनंदी बातमी सांगतो का 25 एसट्या जुन्नर तालुक्याला नवीन मागणी केलेली आहे आणि त्याच्यासाठी आपण रखणार आहे. तर या ज्या एसटी आहेत ना, या डबडा यायचं नको भाऊ आम्हाला. एक दिवस मी गेलो मांड्याला, तिकडे कोपऱ्या मांड्याला दसक्रियाला, नेमका एसटी रस्त्यात बंद पडली आणि मीच अटकलो तिथं. मला खाली जाता येईना आणि वर जाता येईना. मी माझी गाडी सोडली आणि मला तारीख होती कोर्टामध्ये, मी मोटरसायकलने जुन्नरला आलो. सांगायचं तात्पर्य असं, काल सुद्धा मला आरगडे साहेब म्हटले ड्रायव्हर साहेबांचं बरेच याची मागणी आली नारायणगाव टिपूमधून. साहेब तुम्ही जसं आम्हाला बांधताय ना, तसं पालकमंत्री अजितदादा असतील, मुख्यमंत्री असतील, त्यांच्याकडे बांधून या नारायणगाव टेपूला जर नवीन 25 एसटी आल्या तर मग आदिवासी भागामध्ये आंबी हत्तीस असेल, उपरेमांड असेल, गाडगर असेल, आजनावळा असेल, देवळा असेल, निमगिरी असेल, हा सगळा पश्चिम भागातला जो भाग आहे बऱ्यापैकी आता महिलांना आपण कोणाला फुकाट आहे. म्हणजे काय, आम्हाला इथं जिमनं जायचं म्हणलं, आता मला तो इथे किती पैसे द्यावे लागले, 61 रुपये रोख द्यावा लागले. मग 61 रुपये रोख द्यायला, ज्याची हाफ तिकीट आहे त्याला 30, ज्याला महिला आहेत काय फुकाट, हे सगळ्या गोष्टीचा विचार करता एसटीचा वाहतूक हे आमच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. आणि म्हणून मी गावकऱ्यांना एवढीच विनंती करते, या ठिकाणी ड्रायव्हर कंडक्टर आहे, त्या आजी सरपंच आहे, माझी आहे, फक्त ही खोली आहे ना, त्यांना झोपण्या ट्रेनची व्यवस्था द्या. आणि पैसामधून पैसा अध्यक्ष पैसामधून पैसे काढून रिक्षा वाचून बांधायचं. आपल्याला कायमची एसटी जर ठेवायची असेल तर तेच आपलं कोणी कंडक्टर ड्रायव्हरला गाडीमध्ये झोपावं लागत. पुढे म्हणजे प्रत्येकाला भीती आहे, वाघ आहे. पुढं लघवीला सुद्धा जायचं असेल कुठं तर वाघ कधी कधी माणसावर हल्ला करतोय. ती पण माणसंच आहेत, आपलीच आहेत. आणि म्हणून जसं ते जीवावरून आता बघावर आंब्या हत्तीत असेल, कोपरे मांडव असेल, कुठे लांब लांब मुक्कामाला लोक जातात. आपलेच कोणतरी बांधव आहेत. आणि म्हणून मला ड्रायव्हर साहेब, मला इथं विश्वास आहे ही मंडळी तुम्हाला सहकार्य करतील. इथं तुम्हाला यांची खोली आहे, तिची व्यवस्था करतील. आणि सरपंच इथं आहेत, त्याचा अध्यक्ष आहे, त्यांना मी इथं चांगल्या प्रकारचे सहकार्य करून संदर्भातून हे जनरल इथं होईलच. म्हणजे खास बऱ्याचशा ठिकाणी असे आहे काही एस टी महामंडळामध्ये. आणि मी मगाशी जे बोलतो मी तुम्हाला ते करणार आहे, सगळ्या गोष्टी निश्चित आहे. पण आपण आज मी मोठ्या संख्येने मी अचानक काल गेलो तरी आली तर 100-150 माणसं आलेली. महिला मंडळी आहे, पुरुष आहे, सरपंच आजी आहे, माझी आहे, उपसरपंच आहे, तंटामुक्ती आहे, त्याचा अध्यक्ष आहे, सगळे मंडळी उपस्थित राहिले. आमचे प्रसिद्ध कलाकार बांगर साहेब आले पळत शेवटी मैत्री असते. आणि म्हणून देवळे गावासाठी आपण निश्चितपणे सच्चे आहे. एसटीचा हा विषय छोटा आहे पण तो आपल्या दृष्टीने मोठा आहे. कारण अनेक वेळा पाहिला आपण, काही इथून जरी समजा खाली गाडी आली परत जावं लागते. तुम्ही तिथून खाली ड्रायव्हर वर येऊन एकदा बघा उडी मारून, कधी आले ना मुकामाला त्या तसंच वॉकिंग करायला किती जीवावर येते. म्हणजे देवळ्यापासून वर यायला पण तर नको नको होते. अशा प्रकारचं रात्री तर फार अडचण होती. आणि ही एसटी आता मी इथं आलेले कॉलेजच्या पोरांना तरच आहे, परीक्षा असतात, डोक्यावर टेन्शन असतं, कॉलेजच्या पोरांना तरच आहे, महिला मंडळ तरच आहे. एखाद्या वयोवृद्ध माणसाला आई महिलांना, आमची आई असेल, मावशी असेल, त्यांना एसटी फुकट आहे. पण इथून चालत जायचं म्हणलं का ती तिथवर विकत होती गावठाणपर्यंत जीवर येत. त्याच्यामुळं ही एसटी फुकट जरी असली तरी ती आम्हाला फायदा नव्हता. आज इकडे मोठी वस्ती, इकडे शिंगड वस्ती, बोराड वस्ती, इकडं दरे वस्ती आहे, गुट्टे वस्ती आहे, चवळवाडी आहे,
या एवढ्या 150 घर आहेत. 150 घर आहेत आणि 150 कुटुंबाला खाली चालत जावं लागत होता. आणि अंतर किती थोडे हो, म्हणजे मी आता पाहिलं एवढं थोडंसं अंतर आहे. तर मी आरगाडे साहेबांची परत बोलतो, ह्या चेरी एसट्या वर आल्या पाहिजे. चारी एसट्या इथे आली आणि गेली मी आता नाही बरोबर सगळ्यात त्यामुळे रोज मी एसटी बसून येईल, तिकीट काढा पैसे माझ्या आहेत. त्याच्यामुळे असं नाही झालं पाहिजे. अशा प्रकारची मी तुम्हाला सुचवतो, तसा रिपोर्टिंग तुम्ही करा. काय काय डावर रिपोर्ट करतात, फिरायला जागा नाही, ओळायला जागा नाही. आता तुम्हाला सगळं आम्ही कायदेशीर करून दिलेले. गेला